नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रामनवमीला सुभेदारांच्या घरी हळला पाळणा. त्यानंतर सायलीने सुद्धा आता गुड न्यूज दिलेली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रामनवमीनिमित्त कीर्तनामधून सायलीने आता प्रियाचा रावणरूपी चेहरा सुभेदारांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जातात हे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळीकडे रामनवमी जल्लोषामध्ये साजरी केली जाते आणि त्याच्यामध्ये कीर्तन वगैरे सुद्धा सांगितलं जातं. सुभेदारांच्या घरीसुद्धा पूर्णाजी म्हणालेली असते की आता रामनवमीचा उत्सव येतोय आणि हा उत्सव आपण खूपच जास्त जल्लोषामध्ये साजरा करूया. त्याची जबाबदारी इथे आता सायलीने स्वतःवरती घेतलेली असते. तर इथे रामनवमीची जबाबदारी आता पूर्णाजीने सुद्धा सायलीला घेऊ दिलेली असते. कारण प्रियाला रामनवमीची पूजा कशी केली जाते, त्याच्यामध्ये काय केलं जातं, कशा पद्धतीने आमंत्रणं दिली जातात, याबद्दल तिला काहीही माहिती नसतं. तर इकडे पूजापाठ, त्याची सगळी तयारी, त्याला बनवला जाणारा प्रसाद, तर इथे रामनवमीची पूजा कशा पद्धतीने केली जाते, कशी मांडली जाते, हे सगळं काही सायलीला अगदी योग्य रीतीने माहिती असतं. पूर्णाजीला सुद्धा माहिती आहे की तन्वीला आपण कितीही मोठेपणा देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिला काही जमणार नाही आहे, उलट सगळ्यांसमोर इथे हसच होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा ही जबाबदारी आता प्रियाकडून आता सायलीला देण्यात आलेली असते, तेव्हा अर्जुन एक गोष्ट म्हणतो. तो आता एक गोष्ट सगळ्यांना सांगतो की मागच्या वेळेला माझ्या बायकोने सगळी जबाबदारी घेतली होती. जेव्हा इथे काही गरीब लोकांना बोलावलं होतं, त्यांना अन्नदान आणि काही ब्लँकेट्स द्यायला सांगितल्या होत्या. माझ्या बायकोने इथे चांगल्या क्वालिटीच्या ब्लँकेट्स ऑर्डर केल्या होत्या, तिने चांगलं जेवण बनवलं होतं. पण तुमच्या एक गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही. त्यावेळेला माझ्या बायकोने गरमागरम जेवण इथे आता त्यांच्यासाठी 4-5 पदार्थ बनवली होती आणि छान इथे पॅक करून ठेवलं होतं आणि त्यांच्यासाठी ब्लँकेटसुद्धा ऑर्डर केल्या होत्या. पण त्या ब्लँकेट तिने इथे बाजूला ठेवलेल्या असताना त्या स्टोर रूममध्ये कपाटामध्ये कशा काय गेल्या, या गोष्टीचा विचार तुम्ही केलात? बरं, त्या कपाटामध्ये गेल्या तर गेल्या. ताजं ताजं जेवण एका तासाभरात एवढं खराब कसं काय होईल की त्याचा वास सगळीकडे पसरेल? तुम्ही या गोष्टीचा सुद्धा विचार केला नाहीत की या गोष्टी कुणी घडून आणल्या. तुम्हाला तन्वी खूपच जास्त चांगली वाटते ना, पण ते तुमच्यापुरतंच ठेवा. आम्हाला माहिती आहे ती कशी आहे आणि आम्हाला कमी लेखण्यासाठी, तुमच्या नजरेमध्ये सायलीला आणि मला खाली पाडण्यासाठी ती काय काय करते ना, हे आम्हाला बरोबर माहिती आहे. तुम्हाला तिचे चांगले गुण दिसत असतील, आम्हाला तिचे नेहमी वाईटच गुण दिसतात आणि ती आमच्याबरोबर तशी वागते, त्याच्यामुळे आम्ही तिच्याबद्दल असं बोलतो. तर ह्या वेळेला आता रामनवमीमध्ये माझ्या बायकोने मनापासून जर सगळं काही केलं आणि त्याच्यामध्ये काही गोंधळ झाला तर मी मात्र शांत बसणार नाही. कारण इथे सायली कशा पद्धतीने सगळं अरेंज करते, कशा पद्धतीने सगळी तयारी करते, हे मला बरोबर माहिती आहे. त्यावेळेला माझ्या बायकोने बनवलेलं जेवण इतकं खराब कसं काय होईल? ममा, तुला माहिती आहे ना, ती किचनमध्ये विमलबरोबर किती तास उभी राहून जेवण बनवत होती. मग तू एका शब्दाने का बोलली नाहीस की सायलीने तर सगळा स्वयंपाक आता केला होता, मग तो एवढा खराब कसा काय झाला? तुम्ही कुणी याचा विचार केलात? त्या ब्लँकेट तिने ज्या ऑर्डर केल्या होत्या, ती ऑर्डर स्वतः विमलने घेतली होती. मग त्या फाटलेल्या ब्लँकेट कुठून आल्या? ती ऑर्डर कशी काय चेंज झाली? या गोष्टीचा विचार केलात? पण नाही. माझ्या बायकोचा विषय असेल ना, तर त्याबद्दल चर्चा केली जात नाही. पण इथे जर तन्वीला कुणी काय बोललं, तन्वीच्या बाबतीत काही वाईट झालं की मात्र सगळेजण आम्हाला हवं तसं आणि वाटेल तसं बोलाल. अरे बोलाल ना, चुकलं तर सगळेजण बोला, पण इथे पार्शालिटी करू नका. म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा असं करू नका. इक्वली सगळ्यांना ट्रीट करा. जो चुकेल त्याला बोललंच पाहिजे आणि जो इथे निर्दोष आहे त्याची बाजू घेतलीच पाहिजे. असं का करत नाही तुम्ही? म्हणजे इथे आता माझ्या बायकोने काही चुकीचं केलं तर सगळेजण तिला वाटेल तसं बोलाल, तिची लायकी काढाल आणि तन्वीकडून काही चुका झाल्या तर त्या पाठीशी घालाल. दोघीही या घरातल्या सुनाच आहेत. जशी माझी बायकोकडून चूक झाली आहे, तशा इथे प्रियाकडूनही खूप जास्त चुका झालेल्या आहेत. माझ्या बायकोवरती चोरीचा आळ घेतला, त्यानंतर तिच्या कॅरेक्टरवरती सुद्धा शिंतोडे उडवले. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. माझा आणि माझ्या बायकोचा डिवोर्स घडून आणण्यासाठी प्रियाने स्वतः डिवोर्स पेपर तयार करून आणले होते, ते सुद्धा परस्पर सायलीची खोटी सही करून.
हे सगळ्या गोष्टी तिने केल्यात, पण तिच्या चुका पाठीशी घालणार नाही का? अस्मिताईच्या चुका पाठीशी घालणार, पण माझ्या बायकोचं काही चुकलं की मात्र सगळेजण तिला बोलणार. तेव्हा रामनवमीची तयारी माझी बायको अगदी व्यवस्थितरित्या करेल, मला माहिती आहे, मला खात्री आहे. पण जर त्याच्यामध्ये काही गोंधळ झाला आणि त्याचं खापर माझ्या बायकोवरती जर फुटलं, तर तो दिवस या घरातला माझा शेवटचा दिवस असेल. आणि आता मी नुसतं बोलत नाही आहे, तर त्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन या घरातून जो निघून जाईन ना, परत तुम्हाला कधीही तोंड दाखवायलासुद्धा या घरामध्ये येणार नाही आहे. आमचं लग्न झाल्यापासून आम्हाला जी वागणूक दिली जाते, आमच्याबरोबर तुमचा जो व्यवहार आहे ना, तरीसुद्धा आम्ही सगळं काही पाठीमागे टाकून इथे तुमच्याबरोबर जुळून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण जर हे असंच चालू राहिलं, तर तो या घरातला माझा शेवटचा दिवस असेल. आणि तेव्हा सायली, मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे, असं आता अर्जुन एकदम स्पष्टपणे बोलतो. तेव्हा इथे आता सायली म्हणते, अहो असं काही नाही होणार. तेव्हा इथे एक प्रकारे अर्जुनने आता तन्वीला इथे चांगलं अल्टिमेटमच दिलेलं असतं. जर काही चूक झाली, जर काही गडबड झाली, तर इथे सगळं खापर आता आपल्यावरती फुटणार हे प्रियाला कळलेलं असतं. आणि अर्जुन म्हणतो की सायली जी काही तयारी करेल ना, त्याच्यावरती तुम्ही लोकांनी पण लक्ष ठेवा, नाहीतर चुका दुसरं कुणीतरी करून जातं आणि भोगायला माझ्या बायकोला येतं. तसं होता कामा नये. त्यानंतर इथे आता रामनवमी असल्यामुळे खूपच जास्त छान अशी तयारी करण्यात आलेली असते. डेकोरेटर्सला बोलावलेलं असतं. इथे अश्विनसुद्धा मदत करतो डेकोरेशन वगैरे करायला. सायलीला जसं हवं तशी तयारी झालेली असते. कीर्तनकारांना तिने आमंत्रित केलेलं असतं. ते कीर्तनकार तिच्या ओळखीचे असतात, त्यांनासुद्धा तिने बोलावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी अगदी जुळून आलेल्या असतात. आणि आपण बघितलं, इथे अर्जुनने सायलीला आधीच सांगितलेलं असतं की तयारी जी कराल ती सगळ्यांना कळली पाहिजे की तुम्ही काय काय केलं आहे, काय काय नाही, नाहीतर त्याच्यामध्ये चुका काढायला सगळेजण येतात. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो सायलीने सुद्धा पूर्णाजीला आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की तिने काय काय केलं आहे. जरीसुद्धा इथे पूर्णाजी आता तिच्याबरोबर चांगली वागत नसते, तरीसुद्धा सायली मात्र आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असते. तर इथे प्रेक्षकांनो असं म्हणतात ना की चांगल्या माणसाची पारख करणं हे सगळ्यांना जमत नाही, पण इथे वाईट माणसं मात्र सगळ्यांना लवकरच आवडतात. जी गोड वरवर गोड बोलतात ती सगळ्यांना आवडतात. आणि जी लोक इथे प्रामाणिक प्रयत्न करत असतात सगळ्यांना इथे खुश ठेवण्यासाठी, सगळ्यांबरोबर जुळून घेण्यासाठी, त्या लोकांना नेहमीच इथे परीक्षा द्यावी लागत असते, जशी की सायली देते. त्यानंतर इथे सायली प्रतिमा आत्याला फोन करते. प्रतिमा घाबरलेली असते, कारण इथे प्रिया तिला म्हणालेली असते की मी घरी आले होते आणि एवढी मोठी व्यक्ती तुला भेटून गेली, तरीसुद्धा तुला काही आठवत का नाही आहे? गोळ्या वेळेवरती घेतेस ना? तेव्हा प्रतिमा घाबरते. तिला असं वाटतं की ही तन्वी माझ्याबरोबर अशी का वागते? ती मला वेडं करण्याचा प्रयत्न करते, हे प्रतिमाच्या लक्षात येत असतं. पण ते आता बोलणार कसं, सांगणार कसं, हे तिला काही कळत नसतं. तेव्हा इथे सायलीच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया प्रतिमा आत्यांना कशा पद्धतीने ट्रीट करते. त्यामुळे इथे आता सायली वेळेवरती आता या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं समजते. ती प्रतिमाजवळ आता तिला बोलायचं असतं आणि इथे रामनवमी आल्यामुळे आता सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचंच असतं. तेव्हा इथे प्रतिमाची तब्येत बरी नसते असं कळतं. सायली तिला फोन करते. ती आधी दरवाजा उघडत नसते प्रेक्षकांनो. तेव्हा इथे रविराज काका तिला सायलीची शपथ देतात आणि मग इथे प्रतिमा लगेचच दरवाजा उघडते. त्यानंतर इथे सायलीचा फोन येतो. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या काय झालं? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, सायली मला भीती वाटते गं. तू मगाशी बघितलंस ना, सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात होत्या. मी छोट्यातली छोटी गोष्ट सांगितली, पण तन्वी कशी म्हणाली की ती मला भेटायला आली होती म्हणून. ती नव्हती आली अगं, मला दिसली नाही, कुणाला तरी कळलं असतं ना. तेव्हा इथे सायली म्हणते, मला माहिती आहे प्रतिमा आत्या, ती तुम्हाला भेटायला आलीच नव्हती. ती जर आली असती तर तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या, त्यातलं तुमच्या काहीतरी लक्षात राहिलं असेलच ना. तुम्ही तिच्यासाठी शिरा बनवला असं ती म्हणत होती. तुम्हाला माहिती आहे प्रिया खोटं बोलते, तर तुम्ही शिरा बनवलेलं भांडं तरी तिथे असेलच ना. पण तसं काहीही तुम्ही केलेलंच नाही आहे, तर कसं होईल? तेव्हा इकडे प्रिया खोटं बोलली आहे, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ, असं सायली तिला सांगते. त्यानंतर सायली म्हणते की आत्या, रामनवमीचा उत्सव आपल्या इथे आता साजरा होणार आहे. तेव्हा इकडे आता उत्सवामध्ये सगळ्यांना बोलवण्यात आले. तुम्हीसुद्धा या, छान कीर्तन ठेवलेलं आहे. तेव्हा इथे आता कीर्तनकारांची नावंसुद्धा ती सांगते. तेव्हा प्रतिमा म्हणते, सायली बाळा, अगं मला नाही जमणार गं, माझी तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या असं करू नका. तुम्ही रविराज काका, सुमन काकी, नागराज काका, तुम्ही सगळेजण या बरं. तेव्हा इथे सायली म्हणालेली असते की प्रिया तिथे आलीच नव्हती. तुम्ही काही इथे भास वगैरे तुम्हाला झालेला नाही आहे.
तुम्ही खरं बोलताय, तुम्ही आजारी नाही आहात. अहो, जिथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आहेत, तिथे तुम्हाला एवढी मोठी गोष्ट लक्षात राहणार नाही का? पण तिने तुम्हाला खोटं सांगितलं असेल. त्यानंतर इथे आता प्रियाचं भांडं सायलीने फोडलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता रामनवमीच्या उत्सवासाठी घरी या, मी तुमच्याशी सविस्तर बोलते. तेव्हा इकडे आता तिने सगळ्यांना आमंत्रित केलेलं असतं. सायलीजवळ बोलून आता प्रतिमाला छान वाटत असतं, तिला आनंद झालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता रामनवमीच्या उत्सवाची तयारी बघितल्यानंतर इथे पूर्णाजी खूपच जास्त भारावून जाते. सगळेजण बघतच बसतात. ज्या पद्धतीने इथे सायलीने सगळी सजावट वगैरे केलेली असते, सगळ्यांना बसायला जागा केलेली असते, कीर्तनकार आलेले असतात, त्यांच्या चहा पाण्याचं, त्यांच्या नाश्त्याची सगळी तयारी इथे अगदी व्यवस्थितरित्या करून ठेवलेली असते आणि प्रसादाचा शिरासुद्धा बनवलेला असतो. त्यानंतर इकडे आता पूजेचा मान कुणाला देणार, तर इथे नेहमीप्रमाणे पूर्णाजी गोंधळ करतेच. पूजेचा मान तिला द्यायचा असतो इथे प्रियाला आणि अश्विनला. पण इथे प्रेक्षकांनो, अश्विनला आता हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असल्यामुळे त्याला थोडा वेळ तिथे थांबायला लागलेलं असतं. तेव्हा अश्विन फोन करून सांगतो की मला यायला थोडा उशीर होईल, पण तुम्ही पूजा करून घ्या, तोपर्यंत मी पोचतोय. तर इथे पूजेचा मुहूर्त आता टळू जाऊ नये म्हणून सायली अर्जुनला पूजेचा मान दिला जातो. दोघेही आता इथे छान पद्धतीने पूजा वगैरे करतात. पूजा संपन्न झाल्यानंतर इथे कीर्तनकार आता कीर्तनासाठी आलेले असतात आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे सायली आता आपल्या घरच्या लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण ती एक छोटीशी स्टोरी सांगते, जे की आपण लहानपणापासून रामायणमध्ये बघितलेलंच आहे. तर इथे जेव्हा राम आणि सीता दोघेजण जंगलात राहत असतात, तेव्हा इकडे आता रामाने एक अशी लक्ष्मण रेखा आखलेली असते आणि रामाने सांगितलेलं असतं की सीते, कुणीही आलं तरीसुद्धा ही लक्ष्मण रेषा तू पार करून बाहेर यायचं नाही, असं सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता ही स्टोरी सायली आता सगळ्यांना सांगत असते. तेव्हा इथे ही स्टोरी सांगत असताना तिला आता काही लोकांना प्रियाचा खरा चेहरा काय आहे हे सुद्धा दाखवून द्यायचं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सायली आता म्हणत असते की काही लोक आहेत ना, जे इथे चांगुलपणाचे कपडे घालतात, चांगुलपणा त्यांच्याकडे खूप आहे असं फक्त दाखवतात, पण त्यांचं दाखवण्याचा चेहरा हा वेगळा असतो आणि मुळात ते खूपच जास्त वेगळे असतात. आणि आता हीच गोष्ट पटवून देण्यासाठी मला एक छोटीशी तुम्हाला कथा सांगायची आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की ज्या वेळेला राम आणि सीता दोघेजण वनवासासाठी बाहेर पडलेले असतात, ते दोघंजणं जंगलात राहत असतात, तेव्हा रामाला आता बाहेर जायचं असतं आणि सीता एकटीच आता त्या झोपडीमध्ये असते. तेव्हा रामाने एक अशी लाईन मारलेली असते, तिला लक्ष्मण रेषा असं म्हणतात. लक्ष्मण रेषा मारलेली असते आणि ते म्हणतात की सीते, कुणीही आलं तरीसुद्धा ही लक्ष्मण रेषा पार करायची नाही. तेव्हा सीता म्हणते की ठीक आहे. तेव्हा आता राम हे बाहेर पडलेले असतात आणि तेव्हाच तिथे आता रावण हे वेश बदलून आलेला असतो. रावण एका साधूच्या रूपामध्ये तिथे आलेला असतो आणि रावण तिथे आल्यानंतर प्रेक्षकांनो, ते आता तिच्याकडे भिक्षा मागतात. तेव्हा इकडे आता भिक्षा घेऊन आता सीता बाहेर येते, पण तिला राम म्हणालेला असतो की कुणीही आलं तरीसुद्धा लक्ष्मण रेषा पार करायची नाही. आता सीताला वाटत असतं की आपल्यासमोर जे भिक्षा मागायला आलेले आहेत ते तर साधू आहेत, त्यांना आता जर काही दिलं नाही तर हे चुकीचं ठरेल. आणि इकडे सीता म्हणत असते की तुम्ही आतमध्ये या आणि ही भिक्षा घ्या. तेव्हा साधू म्हणतात की नाही नाही, आम्ही ही रेषा पार करून आतमध्ये येऊ शकत नाही, तुम्हालाच इथे येऊन आम्हाला आता इथे भिक्षा द्यायची आहे. तेव्हा इकडे आता सीताला असं वाटतं की ते तर साधू आहेत, तिला कुठे माहिती आहे की साधू तर फक्त ते दिसत आहेत, पण त्यांच्या आतमध्ये इतका शक्तिशाली आणि डेंजरस रावण आहे ते सीताला माहिती नसतं. तेव्हा सीता त्यांचा चांगुलपणा बघते आणि ती आता त्यांना भिक्षा देण्यासाठी लक्ष्मण रेषा पार करते, जेणेकरून त्या साधूंना काहीतरी भिक्षा मिळाली पाहिजे, त्यांचं पोट भरलं पाहिजे, एवढाच काही तो हेतू आपल्या सीताचा असतो. आणि सीता आता लक्ष्मण रेषा जेव्हा पार करते तेव्हा तिथे रावण प्रकट होतो, कारण रावणाला माहिती असतं मी जर लक्ष्मण रेषाच्या आतमध्ये गेलो तर मी जळून खाक होईन आणि जर सीता बाहेर आली तरच मी तिला इथून आता घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे इथे आता तो रावण तिथे प्रकट होतो आणि सीताचं हरण करून तिला घेऊन जातो. पण इथे रावण जेव्हा सीताला घेऊन जातो तेव्हा तिला तिथे ठेवल्यानंतर आजूबाजूला काही लोक असतात, ज्या काही स्त्रिया असतात ज्या तिच्यावरती लक्ष ठेवायला असतात.
तर इथे प्रेक्षकांनो आता सायलीला या स्टोरीमधून हेच सांगायचं आहे की काही लोक इथे आता चांगुलपणाचा आव आणतात. म्हणजे इथे ते असं वेषांतर करतात की आम्ही खरोखर किती चांगले आहोत, पण त्यांच्या आतमध्ये जो राक्षस दडलेला आहे ना, तो आपल्याला दिसत नाही. आणि तो राक्षस जेव्हा आपल्याला दिसतो ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा सायली आता जे काही सांगण्याचा प्रयत्न करत असते ते प्रियाच्या लक्षात येत असतं. प्रियाला माहिती आहे की सायली हे जे सांगते ते सगळं माझ्याबद्दलच आहे. म्हणजे मी सगळ्यांसमोर गोड गोड वागते, पण मी आतमध्ये किती मोठी राक्षस आहे हे सायलीला बरोबर माहिती आहे आणि हेच ती सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी वेषांतर केलं आहे, पण मी हे फक्त नाटक करते हे सायलीला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया समजून जाते की ती लक्ष्मण रेषा म्हणजे सायलीने आखलेली आहे तिच्या रूमच्या इथे आणि सांगितलेलं आहे की ही लक्ष्मण रेषा पार करायची नाही, नाहीतर तुझा विनाश हा पक्का आहे, असं इथे सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं. कारण आता सायली प्रियाला रावणच समजते. जर हा रावण आतमध्ये आला ह्या रेषेच्या पुढे, तर आमच्या रूममध्ये आम्ही ठेवलेले पुरावे चोरणार, आम्ही काय स्ट्रॅटेजी वापरतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आणि सगळी माहिती त्या महिपतला देणार. सायली अर्जुनला हे आधीपासूनच माहिती असतं, म्हणूनच त्यांनी लक्ष्मण रेषा आखलेली असते आणि इथे प्रियाला सांगितलेलं असतं की ही रेषा पार करायची नाही. तुला आईंच्या रूमपर्यंत यायचं आहे ना, तू ये, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे, पण ह्या लाईनच्या आतमध्ये जर तू पुन्हा कधी आलीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल, असं सायली प्रियाला म्हणालेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा सगळे लोक थोडे इमोशनलसुद्धा होतात की कशा पद्धतीने इथे लोक एकमेकांना फसवतात. म्हणजे इथे आपल्याला तर समोर वाटत असतं की खरोखर ही माणसं किती चांगली आहे, ती व्यक्ती किती चांगली आहे, पण तिच्या आतमध्ये काय चाललं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि हल्ली प्रेक्षकांनो जे खरोखर घटना घडत आहे त्यासुद्धा आपण जाणतोय. आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, म्हणजे आता बस असू दे किंवा एखादं ठिकाण असू दे, तिथे मुलीसुद्धा सेफ नाही आहेत. म्हणजे बघताना त्या वावरताना त्यांना आजूबाजूला आपल्या किती राक्षस वृत्तीची माणसं आहेत हे त्यांना कळतच नाही. मग त्यांच्याकडे मदत मागू दे किंवा कुणाला इथे मदत देऊ दे, ती माणसं कधी आपल्यावरती उलटी फिरतात हे कळतच नाही. आणि म्हणूनच इथे माणसं वरवर जरी कितीही चांगली दिसत असली तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये राक्षस आहे का हे आपल्याला जरा ओळखता आलं पाहिजे. आणि त्यामुळे आता सगळ्यांनी सतर्क राहणं हे गरजेचं आहे. म्हणजे इथे फक्त महिलाच सेफ नाही आहेत असं नाही, तर पुरुषसुद्धा सेफ नाही आहेत. कारण कधी कुणाच्या मनामध्ये राक्षसी वृत्ती येईल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे काही दिसतं त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा काय खरं काय खोटं हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा इथे सायलीला आता या स्टोरीमधून एकच गोष्ट सांगायची असते, ती म्हणजे की प्रिया इथे जरी चांगुलपणाचा आव आणत असेल तरीसुद्धा तिच्यामध्ये काहीसुद्धा इथे तिच्यातले गुणच बघू नका, तर दोषसुद्धा बघितले पाहिजे. ती चुकत असेल तर तिचे कान धरले पाहिजे. तर इकडे सायलीला फक्त आपल्या कुटुंबाला प्रियाच्या या घाणेरड्या स्वभावापासून, प्रियाच्या ह्या घाणेरड्या वृत्तीपासून वाचवायचं असतं. आणि म्हणूनच ती सगळ्या लोकांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की माणूस तोंडावरती जरी गोड गोड दिसत असला तरी त्याच्या मनामधला राक्षस ओळखायला शिका. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता रामनवमीच्या निमित्ताने तिने चांगलं सगळ्यांना इथे आता काही गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या की सांगणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कीर्तनकार जे बोलवलेले असतात त्याच्यामध्ये आता एक महिला कीर्तनकार असतात आणि त्याच्याबरोबर इथे सायली त्यांच्याबरोबर आता कीर्तनामध्ये सहभाग घेते आणि त्यांच्या इथे कीर्तनामध्ये त्यांच्या अगदी इथे भाषेला, त्यांच्या कीर्तनाच्या अनुभवाला आता सायलीने सुद्धा साथ दिलेली असते. सायलीसुद्धा आपल्या मधुर गोड आवाजामध्ये इथे कीर्तनाचा भाग ठरते आणि छान पद्धतीने तीसुद्धा त्यांच्या बरोबरीने इथे कीर्तनात सहभाग घेऊन ते सादर करते. त्याच्यामुळे इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सायलीने प्रतिमा आत्यांना आमंत्रण दिलेलं असतं. तेव्हा इथे प्रतिमासाठी रविराज काका आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात, पण ते रागवलेलेच असतात, ते कुणाशी नीट बोलत नसतात. पण आता प्रतिमासाठी आणि सायलीसाठी तिथे रविराज काका येतात. तेव्हा इथे प्रिया आता रविराज काकांजवळ बोलायला येणार, तेवढ्यातच इथे रविराज काका म्हणतात की मी तुझ्याशी बोलायला आलेलो नाही आहे, तू माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नकोस, मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलो आहे आणि त्याचबरोबर सायलीने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे म्हणून मी इथे आलो आहे, कारण प्रतिमाला सायलीला भेटायचं आहे म्हणून.
तुझ्याशी माझा काही संबंध नाही आहे आणि या सुभेदारांजवळसुद्धा माझा काहीही संबंध नाही आहे. तर इथे आता पूर्णाजी रविराज काकांकडे बघतच राहते. रविराज काका म्हणतात की सायली तुमच्याशी खोटं बोलली, अर्जुन तुमच्याजवळ खोटं बोलला म्हणून तुम्ही त्या लोकांशी अजून बोलत नाही, त्यांच्याबरोबर वाईट वागता. मग तुम्ही माझ्याबरोबर काय केलं? मला अंधारात ठेवून, मला फसवून माझ्या मुलीचं लग्न अश्विनबरोबर लावलं. मग आता मी काय करायला पाहिजे? मी सुद्धा तुमच्याबरोबर नाहीच बोललं पाहिजे ना, तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही ठेवला पाहिजे, असं रविराज काका त्या सुभेदारांना म्हणतात. तेव्हा इथे रविराज काकांना एक गोष्ट कळलेली असते. सगळेजण कितीही सायली अर्जुनला वाईट म्हणाले तरीसुद्धा सायलीने प्रत्येक वेळेला प्रतिमाची काळजी घेतलेली आहे, तिला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आता रविराज काका फक्त सायलीकडे बघून त्या इथे कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात.